माणसाला जगवतात आणि शब्दच माणसाला काय करून टाकतात, मारून टाकतात. बरोबर आहे? लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून शब्दांना जगवणं शिकलं पाहिजे. बघा, एक सहजरित्या प्रियकर असतो आणि तो आपल्या प्रियशीला म्हणतो, काय ग तू कशी आहेस, तुझी केस किती मऊ आहे, तुझे डोळे खूप नाजूक आहेत, तुझा बांधा हा मोरणीसारखा लावण्यवतीचा आहे, तुला बरं वाटतं. ती मोहरून जाते आणि तो क्षणभराने रागातून म्हणतो, तू इतकी वंगाळ आहेस ना, मला तू आवडत नव्हतीस पण मी पडून गेलो. आता काय शब्द आहेत ना. सुरुवातीला ती मौनात हसली होती आणि आता मात्र जीवनात ती काय झालेली आहे, रुसली आहे की तू असंच सांगणारस. दोन व्यक्तींना जोडण्याचा सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. त्या जगात जर तुम्हाला सुंदर जगायचं असेल ना तर माणसं मिळवा आणि ते मिळतात फक्त शब्दांना. म्हणतात ना, कधी ते जुईचे फुल फारे, एवढा गंध तुमच्या शब्दात असावा की तुम्ही ज्याच्याशी बोलाल तो पुढचा व्यक्ती तुमच्याशी काय झाला पाहिजे, असं वाटलं पाहिजे, अरे बापरे खूप छान आहे, माझ्या दुःखाचं विरजन झालं, कोणीतरी माझ्याशी प्रेमाने बोललं, कोणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हटलं का तू लढ म्हणा. बरोबर आहे? आज त्याचीच तर गरज आहे. माणसाला गरज आहे यार माणसाची. या जगात माणसंच राहिलेली नाही, माणसंच भेटत नाही. प्रत्येक म्हणून धावत आहे, पुढे जातात माहित नाही. थोडं स्थिर राहा, हळूवार राहा. जगाकडे पासून उगवतो आहे, चंद्र अजूनही उगवतो आहे, इथे कोणीच थांबलेलं नाही आहे आणि सारं जग नीरस करून टाकलं आपण निसर्गाचे कोण गुन्हेगार आहोत की नाही पहा तुम्ही. बरोबर स्वतःला पडताळत द्या म्हणजे तुम्हाला तुमचा शोध लागेल. शब्द नावाच्या कवितेमध्ये शब्दामधूनही भाव वगळता. भाव शब्द समजते, द फिलिंग्स ऑफ हार्ट. ज्याची जिवंत आहे तो जिवंत आहे, अन्यथा माणूस काय झालेला आहे, मेलेला आहे. लक्षात ठेवा, ज्याचं काळीच कोणाच्या दुःखाने कळवळत नाही ना त्यांनी समजून जायचं आपण जिवंत नाही. कोणाच्या डोळ्यातले आसू पाहून तुमच्या डोळ्यात आसू येत नसतील ना तर समजून जायचं आपण अर्धे मेलेले आहोत आणि समजून जर तुम्हाला काहीच होत नसतील तर अंतिम टोकावर समजून जायचं आपण परिपूर्ण दगड झालेले आहोत. आणि दगडावरती कधीच फुलं काय होत नाही, अंकुरत नाही. त्यासाठी मातीची काय आहे, गरज आहे. ती माती बनणं खूप अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा माती काय होणार नाही, टिकून राहणार नाही. मी लिहिलेल्या शब्दामधून भाव वगळता. शब्दच भावनांना घेऊन येतात. म्हणजे तुम्ही जे जिवंत आहात, तुमच्याकडे ज्या फिलिंग्स आहेत त्या कशाने व्यक्त करता तुम्ही, शब्दांच्या माध्यमाने. शब्द हे माध्यम आहे, ते सुरांची तलवार आहेत. आणि प्रियसीसाठी तिच्या कुंतल केसात गुंतवणारा तो काय आहे, हार आहे. तुम्ही कुठे ठेवणार आहात तुम्ही बघा. लक्षात आलं? योद्धा व्हायचं आहे की नवीन एक जग तयार करायचं आहे ज्यात प्रेम असेल, ज्यात सौंदर्य असेल, ज्यात आनंद असेल आणि प्रत्येक माणूस काय झाला पाहिजे, जगला पाहिजे. आज याची गरज आहे.